रायकर, असं काय महत्वाचं काम आहे? महत्वाचं आहेच, म्हणूनच सगळ्यांसमोर बोलणं गरजेचं आहे. तुझं काय काम आहे इथे? जा वर परीजवळ थांब तू. इथे किती वेळ लागेल माहिती नाही ना. जा. सरांना नाही, अभिमन्यूला काही लागलं तर आम्ही आहोत की, सगळे आहोत. आणि नुसतं हातालाच लागले त्याच्या. काकूचं बरोबर आहे. परीवर एकटी आहे, सगळे इकडे आहेत. तू जाऊन थांब परीजवळ. जा. संजीवनी, हो आई, परीजवळ कोणतरी पाहिजे ना, म्हणून. काका, काय महत्वाचं बोलायचंय सांगा. उगाच सस्पेन्स कशाला वाढवताय? सांगतो. किर्लोस्करांच्या मृत्यूपत्रानुसार मालमत्तेचं हस्तांतरण करण्याआधी अभिमन्यूची मेडिकल फिटनेस सिद्ध करणं आवश्यक आहे. काय? काही गोष्टी घडल्या की आपण त्यांना योगायोग म्हणतो, पण कुणी ती गोष्ट लपवायला एवढी घाई करू लागलं की मग मनात संशय येतो. नक्की काय लपवतायत हे? संजीवनी आणि राजवर्धन इतके का शांत झालेत? त्यांना पुढे काय होणार आहे हे आधीपासूनच माहितीये का? म्हणजे विलनुसार संपत्ती ट्रान्सफर करण्याआधी अभिमन्यू सर्वार्थानं सक्षम आहे, निर्णय घेण्याच्या स्थितीत आहे, हे वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध करणं बंधनकारक आहे. रायकर, अरे काय बोलतोस का तू? थांबा थांबा, माझं बोलणं पूर्ण होऊ दे. पूर्ण ऐका सगळं, आणि मग तुम्ही ठरवा यात काही तथ्य आहे का नाही ते. तुझ्या आई वडिलांचा जो अपघात झाला तो रस्त्यावरचा एक साधा अपघाती प्रकार म्हणून दुर्लक्षित करण्यासारखा अजिबात नाहीये. त्या घटनेवेळची परिस्थिती, त्यामागची कारणं आणि त्यानंतर घडलेल्या बाबी या सगळ्यांकडे जर का कायदेशीर दृष्टिकोनातून बघितलं तर अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. तो अपघात इतका गंभीर होता की तुला स्वतःला तातडीनं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं होतं. त्यावेळेचे मेडिको लिगल रेकॉर्ड्स, अपघाताची नोंद, या सगळ्या गोष्टी या घटनेचं गांभीर्य दाखवतात. त्यामुळे या अपघाताचा उल्लेख एक जुनी घटना म्हणून करून नाही चालणार, कारण त्या घटनेत काहीतरी असं आहे जे आत्ताच्या प्रकरणाशी जोडलेलं असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मला सांगा, त्या अपघातानंतर अभिमन्यूची मानसिक अवस्था कशी होती? राज, हा नाही, म्हणजे वकील साहेब बोलतात ते बरोबर आहे. अरे म्हणजे अभि, आधी तू असा वागत नव्हताच ना रे. तुझ्या वागण्यामध्ये हा बदल झालाय. काय 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 बदल, काय बदल झालाय? अरे म्हणजे कसं आहे, अपघात इतका मोठा होता त्यामुळे हे सगळं होऊ शकतं. अरे बघ ना, आता तू हात तोडून घेतलायस. अरे मग, अरे एवढा निष्काळजी नव्हतास तू. निष्काळजीपणाचा काय संबंध? हे अपघातामुळे झालंय हे आम्हाला म्हणायचं, बाकी काही नाही. मग हे काय काय बोलतोय हर्षवर्धन? नाही, आणि काय आहे ना, आजकाल अभिमन्यू छोट्या छोट्या गोष्टींमधून चिडतो. म्हणजे अरे पण मग काय? थोडासा चिडचिडा स्वभाव झालाय त्याचा. काय चिडचिड केली मी? काय चिडचिड काय केली? अरे म्हणजे
छोट्या छोट्या गोष्टीवर ना एकदम ट्रिगर होतोस. कधी ट्रिगर झालो मी? त्या दिवशी ताट ढकलून दिलंस एकदम अचानक. कधीतरी होऊ शकते ना चिडचिड माणसाची. काय असते काय बोलते? काय? अरे बघ, तू माझ्या अंगावर फुंकत होता ना आधी. शेरूवर एवढं प्रेम आहे तुझं, पण त्याच्यावर सुद्धा एवढा चिडलास की मारून टाकेल म्हणाला. पण त्याचा अर्थ म्हणजे परिणाम झाला असा होतो का काही? असं नाही. आणि अपघातानंतर एवढं सगळं सावरायला थोडासा वेळ लागणार ना. हर्षवर्धन काय बोलतोस तू? हो, आणि अपघातानंतर तू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतास. मला वाटतं ना तुझी रिकव्हरी जेवढी व्हायला पाहिजे तेवढी झाली नाहीये. म्हणजे अपघातानंतर सगळं आपण मॅनेज करायचा प्रयत्न केला, पण हवी तितकी तुझी रिकव्हरी झाली. अरे बस झालं ना आता. बाद झाला ना अपघाताचा विषय. बाद झाला ना. त्रास होतोय मला त्या विषयाने. रायकर काका, बास करूया ना हा अपघाताचा विषय. कारण हा विषय म्हणजे हे तुमच्या फाईल मध्ये एखादी केस बंद असते ना, तशी केस नाही हो माझ्यासाठी. मला त्रास होतो हा विषय काढल्यावर. कारण आता 1 वर्ष होऊन गेलं, पण मला विसरता येत नाहीये ती गोष्ट. मला तो दिवस सारखा माझ्या डोळ्यासमोर दिसतोय. कारण काय झालं, कसं झालं, कशासाठी झालं याची काही उत्तरच मिळाली नाहीयेत ना अजून. मी खूप प्रयत्न केला, पण माझ्या डोळ्यासमोरून प्रत्येक गोष्ट जातच नाहीये. तो दिवस, त्या दिवसातली प्रत्येक गोष्ट माझ्या डोळ्यासमोर दिसत राहते मला. काका तुम्हाला माहितीये, मी सगळं शोधण्याचा प्रयत्न केला हो. सगळे रिपोर्ट, सगळे डॉक्युमेंट्स, काही कन्क्लुजन्स निघतात काय हे शोधण्यासाठी मी खूप प्रयत्न केला, पण काहीच नाही हो. आणि एखादं उत्तर मिळालं की त्याच्या मागे एक नवीन प्रश्न तयार असतो. आणि आता वर्ष होऊन गेलं तरी एक प्रश्न होता तसाच आहेच ना अजून. घडला तो अपघात होता का घात? या अपघाताभोवती जे काही घडलंय ना, त्यातच कुठेतरी सगळं दडलंय. मला फक्त तो धागा शोधायचा आहे, जो मला थेट त्या सत्यापर्यंत घेऊन जाईल. किर्लोस्करांच्या मृत्यूपत्रानुसार मालमत्तेचं हस्तांतरण करण्याआधी अभिमन्यूची मेडिकल फिटनेस सिद्ध करणं आवश्यक आहे. तुझ्या वागण्यामध्ये हा बदल झालाय. काय बदल झालाय? हे म्हणजे कसं आहे, अपघात इतका मोठा होता त्यामुळे हे सगळं होऊ शकतं. आजकाल अभिमन्यू थोडासा चिडचिडा स्वभाव झालाय त्याचा. काय चिडचिड केली मी? काय केली? अरे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर ना एकदम ट्रिगर होतोस. तुझ्या आई वडिलांचा जो अपघात झाला तो रस्त्यावरचा एक साधा अपघाती प्रकार म्हणून दुर्लक्षित करण्यासारखा अजिबात नाहीये. अभि, तू बाहेर काय बोललास? सांग ना, काय बोललास बाहेर? अभिमन्यू, मी काय विचारतेय? तुझा बाबा ज्या अपघातात गेला तो अपघात नव्हता असं म्हणतोस तू? खरं सांगायचं तर मला तर तसंच वाटायला लागलं आजी. या आपल्या घरात ज्या विचित्र गोष्टी घडतायत ना, त्यामुळे आता मला संशय नाही, मला खात्री आहे. रायकर वकील येऊन गेल्यानंतर आपसूक सगळ्या गोष्टींच्या दोऱ्या आपल्या हातात येतील असं वाटलं होतं, पण त्या दोऱ्यांचा एवढा गुंता होईल ह्याचा विचार केला नव्हता. ह्याचा अर्थ आपण आता काय
आता काय झालंय तुम्हाला? हा? अहो, का पिताय एवढी? काय किर्लोस्करांचा वारस आहे तुझ्या पोटात, त्याच्याकडे लक्ष दे. नाही त्या गोष्टीमध्ये डोकं चालवायची गरज नाही, सांगून ठेवतोय. पण राजवर्धन बोलला, विषय संपला. जय रंभामा, आता तूच मार्ग दाखव. सर्ववशे मम सदा सर्व मम विधेय, सर्ववशे मम सदा सर्व मम विधेय, सर्ववशे मम सदा सर्व मम. जय रंभामा, जय रंभामा. आजी मला तर असं वाटतंय ना की आपल्या या घरातलंच कोणीतरी. मान्य आहे अभि, आपल्या घरातल्या काही लोकांचं डोकं जरा तापलेलंच असतं, म्हणून ते आपल्याच माणसाला काही करतील असं गृहीत धरू नकोस. जरासं तापलेलं? अगं आजी तू विसरतेस का? अगं मागच्या वेळी ते रायकर काका आले होते तेव्हा राज काकांनी गोळी झाडली होती आपल्या घरामध्ये, आणि तरी तू असं म्हणतेस? अभि, लोकांना आपल्यापासून घाबरवून ठेवणं वेगळं आणि त्यांना खरंच इजा करणं वेगळं. राजनी रागाच्या भरात काय केलं त्याचा अर्थ तो तसं काहीतरी करणार असा नाही आहे ना. तो एक ये बस माझ्याजवळ. अभि, आपल्याला शत्रू बाहेर शोधायची गरज नसते. अरे कधी कधी आपलंच मन आपल्याला शत्रू दाखवतं. आपल्याला जे काही घडतंय त्याचा विचार करायला काही हरकत नाही आहे, पण मनाला वाटेल त्या गोष्टींचा अर्थ काढत बसायचं नाहीये. मन कधी कधी न घडलेल्या गोष्टी सुद्धा खऱ्या वाटायला लावतं. म्हणून संशयाच्या मागे लागण्यापेक्षा जे खरं आहे ते शोधायला लागा, नाहीतर मन आपल्यालाच गुंतवत जाईल. ते म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंते. संशयाचं भूत मानगुटीवर बसायला लागलं ना तर सत्यही खोटं बोलायला लागतं. काय झालं? कोण आहे? कोणी नाही. मला तरीही हा सगळा योगायोग वाटत नाही आजी. अभि, खरं तर तुला आता आरामाची गरज आहे. शशांक, कामाचं खूप दडपण येतं खऱ्या अभिवर. हा म्हणजे असतं तसं. दिवसभर त्याच्या सोबत असतोस ना, जरा लक्ष ठेव त्याच्यावर. नक्कीच नक्कीच. वृंदा, हा सगळा गुंता वाढत चाललाय ग. शालू, काहीतरी विचित्र वाटतंय मला. त्या अपघाताचा विषय निघाल्यावर सरांनी जसं रिॲक्ट केलं ना, ते अजिबात नॉर्मल नव्हतं ग. तो जाऊ दे, तू नको त्याचा विचार करूस. सॉरी वृंदा. अगं, मला हे सगळं ऐकलं ना की काही सुचत नाही ग. काय झालंय नीट सांग. शालू, मी नोटीस केलं की जेव्हा जेव्हा अपघाताचा विषय निघतो ना
सरांना असा आतून काहीतरी त्रास होतो. मला असं वाटतं सरांना अपघाताबद्दल आठवत असेल पण पूर्ण काही आठवत नसेल म्हणून त्रास होतो त्यांना. अगं वृंदा, त्याला अपघाताबद्दल सगळं काही आठवणं शक्य आहे का? माहित नाही, पण मला एक गोष्ट सारखी खटकते. काय? मला वाटतं त्या अपघाताच्या अवतीभोवती काहीतरी दडलंय. त्या दिवशी असं काहीतरी झालंय जे आपल्याला अजून सांगितलं गेलं नाहीये. वृंदा, तू प्लीज तुझी काळजी घे. ते घर फार विचित्र आहे ग, आणि तू हे सगळं शोधायला लागलीस तर आणि मला वाटतं तसं खरंच काही दडलं असेल तर मग हे शोधणं तुझं काम आहे का? परी, हॅलो वृंदा, चालू मी करते तुला फोन. थांब. परी, हॅलो वृंदा, ऐक. हॅलो हॅलो, नेहमीच यायचं. जय रंभामा, जय रंभामा. समजला रंभामा, तिच्यावर काही लादायचंच नाही. तिला असं भासवायचं की ती जे काही करतेय ते तिच्या मनातून येत आहे. तिचा विश्वास जिंकायचा नाही, तर तिचा विश्वास तिच्याच विरुद्धात उभा करायचा. ती ज्या क्षणाला स्वतःच्या मनावर संशय घ्यायला सुरुवात करेल त्या क्षणाला मला तिचं मन जिंकण्यासाठी कुणाचीच गरज लागणार नाही. जय रंभामा. ती जे करेल ते तिच्या मनासारखं असेल, पण त्याचा शेवट हा माझ्या मनासारखा असेल. जय रंभामा. वृंदा माझ्याकडे येईल असा आशीर्वाद द्या मला. परी, परी, एवढ्या रात्री इथे एकटी काय करते? अंधार शोधतोय तुला. जय रंभामा, जय रंभामा. वृंदा, अगं ये, उभी आहे तुझ्या स्वागताला. परी, बाळा काय बोलतेस तू? कोणी नाहीये तिथे. तू तू जाऊन झोप जा. अंधार सतत होला. परीला अंधारात नेमकं काय दिसतंय? जय रंभामा. रंभामा, रंभामा, माझी शक्ती कमी पडते.
मी तरीही थांबणार नाही. त्याला माझ्या ताब्यात आणल्याशिवाय मी मागे हटणार नाही. अंधार शोधतोय तुला. खेळ सुरू झालाय. जय रंभामा, जय रंभामा. ज्याला सत्य शोधायचं असतं त्याला आधी अंधारात चालायला शिकावं लागतं. जय रंभामा, जय रंभामा. कोण आहे?